नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र निखिल स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाटो अपडेट्स मराठीमध्ये। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। रेमेडियल एक्झामिनेशन तुमची पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। या ठिकाणी ऑफिशियल सर्क्युलर डिक्लेअर झालेले आहे। या ठिकाणी मित्रांनो, तुमची जी काही विंटरची एक्झाम झाली होती आता जस्ट, त्याचा रिझल्ट लागलेला आहे। त्याची रेमेडियल एक्झामिनेशन तुमची या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे। या ठिकाणी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणाला ही रेमेडियल एक्झामिनेशन देता येईल। त्यानंतर या ठिकाणी तुमचे कोणत्या सेमिस्टरसाठी ही रेमेडियल एक्झामिनेशन ॲप्लिकेबल आहे, सोबतच कधी ही रेमेडियल एक्झामिनेशन होणार आहे, तुमचे एक्झाम फॉर्म फिलिंग वगैरे, त्यासोबतच फर्स्ट इयरचे रिझल्ट संबंधित सुद्धा आपण या ठिकाणी तुमच्यासोबत मी पुढे बोलणार आहे। सो त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर हे महत्त्वाचं जे डी.वाटो युनिव्हर्सिटीकडून आलेलं आपल्याला सर्क्युलर आहे ते सरळ बघायला भेटत असेल। सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जे आपण एक्सपेक्ट करत नाही ती सुद्धा गोष्ट आपल्याकडे या ठिकाणी आता व्हायला स्टार्ट झालेली आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा जे काही जुने विद्यार्थी आहेत, ज्यांची एक्झामिनेशन झालेली होती, आत्ताच विंटर 2024चा रिझल्ट लागलेला आहे भरपूर विद्यार्थ्यांचा, आणि भरपूर विद्यार्थ्यांचा बाकी आहे। म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा जो विंटर 24चा रिझल्ट आहे तो बाकी आहे। सो ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती आणि जे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन 2022 पासून झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशन पुन्हा रिटर्न झालेली आहे। आणि ती रेमेडियल एक्झामिनेशन कधी होणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ऑल बीटेक रेग्युलर स्टुडंट आर हेअर बाय इन्फॉर्म दॅट, या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशन विंटर 2024 म्हणजे जी एक्झाम तुमच्या आत्ता झालेली आहे, ज्याचा रिझल्ट तुमचा आत्ता डिक्लेअर झालेला आहे, तर त्या एक्झामिनेशन जी आहे ती कंडक्ट होणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी। म्हणजे या विद्यार्थ्यांना चान्स नाही आहे जे विद्यार्थी आता नवीन ॲडमिशन घेतलेले आहे। जे जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशन पुन्हा एकदा देण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे। या ठिकाणी पाहू शकतात सर्व कोर्सेससाठी, आणि तुमची जी काही रेमेडियल एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे ती तुमची 9 तारखेपासून कंडक्ट होणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, हा तुमच्याकडे एकदम महत्त्वपूर्ण चान्स आहे। तुम्हाला माहीत आहे रेमेडियल एक्झामिनेशनमध्ये ॲज कम्पेअर टू थेरी एक्झाम तुमचे सब्जेक्ट क्लिअर करणे खूप इझी असतं। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 13 तारखेपर्यंत तुमची एक्झामिनेशन चालणार आहे। आणि या ठिकाणी सर्व इन्स्टिट्यूटला वगैरे त्यांनी त्या ठिकाणी इन्फॉर्म केलेले आहे की तुमचं लॅब किंवा कम्प्युटर कनेक्टिव्हिटी वगैरे जे आहे ते तुम्ही व्यवस्थित ठेवा। त्यानंतर तुम्हाला जसं माहीत आहे, आपली जी रेमेडियल एक्झामिनेशन होत असते ती 50 MCQ त्याच्यामध्ये असतात, आणि ज्याचा ड्युरेशन 1 घंट्याचा असतो, 1 तास त्याचा ड्युरेशन असतो। त्यासोबतच या ठिकाणी विद्यार्थ्याला पास होण्यासाठी मिनिमम 20 मार्क जे आहेत ते गरजेचे असतात, आणि जे विद्यार्थ्यांनी 20 मार्क पाडले ते विद्यार्थी या ठिकाणी ई ग्रेडवर पास होतात, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल। सो मित्रांनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला डी.वाटो युनिव्हर्सिटीकडून आलेली आहे। खुशखबरीच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, जेणेकरून जे काही विद्यार्थी आता बॅक लागलेले असतील ज्या विद्यार्थ्यांचे विंटर 2024मध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही रेमेडियल एक्झामिनेशन देण्याची संधी आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, जे तुमचे लेटेस्ट सेमिस्टर झालेले आहे, म्हणजे 1, 3, 5, 7 हे जे सेमिस्टर आहे, याच्यापैकी 3रं सेमिस्टर, त्याच्यानंतर 5वं सेमिस्टर आणि 7वं सेमिस्टर, या सेमिस्टरची तुमची रेमेडियल एक्झामिनेशन या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। सो या ठिकाणी मित्रांनो, इलिजिबल कोण असणार आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी रेग्युलर एक्झामिनेशन ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, किंवा जे विद्यार्थी याच्यामध्ये फेल झालेले आहेत, किंवा या विद्यार्थ्यांनी रेमेडियल एक्झामिनेशनमध्ये अटेंडन्स मार्क्स केलेली आहे, ते विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत। सोबतच ज्या विद्यार्थी या ठिकाणी रेग्युलर एक्झामिनेशनला ॲब्सेंट आहेत, ते विद्यार्थी या ठिकाणी रेग्युलर जी काही रेमेडियल एक्झामिनेशन आहे ती रेमेडियल एक्झामिनेशनला ॲब्सेंट विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल नाहीत। सो ही सुद्धा गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। या ठिकाणी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुमचे रेमेडियल एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंगसुद्धा 29 तारखेपासून स्टार्ट झालेले आहेत, म्हणजेच कालपासून। आणि या ठिकाणी तुमची जी काही रेमेडियल एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग आहेत ते सुद्धा तुमचे
4 ते 5 तारखेपर्यंत चालणार आहेत. सो या ठिकाणी मित्रांनो तुमचे जे काही रेमेडियल एक्झामिनेशनचे एक्झाम फॉर्म फिलिंग आहे त्यावर आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ अपकमिंग व्हिडिओ त्या रेमेडियल एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंगवर असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. या ठिकाणी मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रेमेडियल एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असतो तर या ठिकाणी तुम्हाला 50 MCQ असतात आणि त्या 50 MCQमधून तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क्स जे आहेत ते तुमचे पासिंग असतात. 20 मार्क्स पाडले का तुम्ही त्या ठिकाणी तो विषय क्लिअर होत असतात. सोबतच या ठिकाणी ही जी काही रेमेडियल एक्झामिनेशन आहे याला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. आणि सोबतच या रेमेडियल एक्झामिनेशनचे जे मटेरियल आहे म्हणजे ज्याच्यामधून तुम्ही अभ्यास करणार आहेत त्या संबंधित सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सोबतच या ठिकाणी तुमच्यासमोर जे काही मटेरियल मला मिळेल किंवा जे काही तुम्हाला अभ्यास करायला माझ्याकडून जे प्रयत्न असतील ते नक्कीच तुमच्यासाठी असतील. सो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जेणेकरून तुम्हाला D-वाटो रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवर मिळत असतील. सोबतच मित्रांनो या ठिकाणी तुमची जी काही रेमेडियल एक्झामिनेशन आहे ती रेमेडियल एक्झामिनेशन तुमचे 9 तारखेपासून कंडक्ट होणार आहे. त्यासाठी फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. नवीन पोर्टलवर फॉर्म फिल करायचे आहेत. जे काही तुमचे D-वाटोचे ERP पोर्टल आहे D-वाटो MIS म्हणून तर त्या पोर्टलवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलिंग करायची आहे. सोबतच या ठिकाणी फॉर्म फिलिंग अजूनपर्यंत स्टार्ट झालेली नाही आहे. ॲक्च्युली फॉर्म फिलिंगची डेट तुमची 29 तारीख आहे बट अजूनपर्यंत फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली नाही आहे. आपण त्या ठिकाणी पुढे पोर्टलवर बघूयात. तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे तुमची नवीन जी काही ERP वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे रेमेडियल एक्झामिनेशनचा. आता या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा रेमेडियल एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंग जो आहे तो या ठिकाणी ओपन झालेला नाही आहे. या ठिकाणी फक्त तुमचा जो प्रिव्हियस फॉर्म असेल तो प्रिव्हियस फॉर्म तुम्हाला डायरेक्टली प्रिंट ऑप्शन म्हणून येत आहे. सोबतच या ठिकाणी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी असा प्रॉब्लेम येत आहे. सो या ठिकाणी जसेही तुमचे एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल रेमेडियल एक्झामिनेशनचे तर तसे मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर नोटिफिकेशन टाकण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओसुद्धा आपला लाईव्ह एक्झाम फॉर्म फिलिंगवर येईल. सो यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन महत्त्वपूर्ण D-वाटो रिलेटेड अपडेट्स वेळोवेळी भेटत राहतील. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण रेमेडियल रिलेटेड महत्त्वाची अपडेट कळाली असेल, व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स कॉल्स आणि मेसेजेस येत आहे की अजूनपर्यंत तुमचा फर्स्ट इयरचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही आहे. सो मित्रांनो त्याबद्दलसुद्धा आपलं हायर अथॉरिटीजशी बोलणं सुरू आहे. मित्रांनो या ठिकाणी तुमचा रिझल्ट जसाही लागेल त्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर देऊन देईल. सो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. सोबतच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट करू शकतात. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.